आज महाराष्ट्र दिन आहे आणि सोबतच कामगार दिन देखील आहे आणि आज आपण वारजेमध्ये असणाऱ्या मजूर अड्ड्यावरती आलेलो आहोत। या भागामध्ये अनेक राज्यातल्या अनेक कानाकोपऱ्यातनं लोक आलेले असतात, मजूर आलेले असतात। दिवसभर म्हणजे दुपारपर्यंत इथं थांबतात। हाताला काम मिळालं तर ते कामासाठी जातात, अन्यथा घरी जावं लागतं। अशा पद्धतीची परिस्थिती आहे। सरकार मोठमोठ्या योजना आणतंय, मोठमोठ्या घोषणा करतंय, मात्र कामगारांपर्यंत त्या पोहोचतायत का? कामगारांच्या हिताच्या गप्पा मारल्या जातात, परंतु त्या योजना ज्या आहेत त्या कामगारांपर्यंत पोहोचतायत का? विशेषतः महिलांपर्यंत तरी त्या पोहोचतायत का? हे आपण जाणून घेणार आहोत। कामगारांशी आपण थेट बोलूयात। कुठून आलाय तुम्ही? आम्ही नांदेडहून आलाय। काय अडचणी येत आहेत तुम्हाला? काय नाही, गॅस महाग झाले, खात्री कमी। बरं, काय करता तुम्ही? बिगारी काम करतो। बरं, दररोज काम मिळते का? दररोज नाही भेटत, कधी भेटतो कधी भेटत नाही। बरं, सरकारने बरेच योजना आणल्या, तुमच्यापर्यंत पोहोचतायत का? नाही पोहोचत। लाडकी बहीण नाही नाही, आमच्या पैसे काय नाही। सगळ्यांना मिळते म्हणते सरकार। नाही, आम्हाला नाही भेटत। बरं, काम दररोज मिळते का तुम्हाला? एक एकदा कुणी चांगले माणसं देते, चांगलं होऊन जात। मिळत नाही, रोज नाही मिळत। बरं, सरकारने लाडकी बहीण योजना आणली, गॅस मिळते का? गॅस तरी 5,000 4,000 गॅस भेटायला लागले ब्लॅक मध्ये? होय, काय तुम्ही काय करताय? का सगळे बिगारी कामच करताय? बिगारी काम करतोय, आता काय खावं काय नाही असं झालंय। आता काय सांगायचं, बापू चाललो आता। सरकारच्या योजना पोहोचत नाहीत? नाही काय नाही व्यवस्था। बरं, गॅस मिळतोय का? गॅस काय पैसे राहिले, गॅस मिळाला ना। मग काय सांगायचं, काय बोलताय? खरंय काय? गॅस आहे माझ्या नावावर आहे का? काल परवा मिळले, 4-5 दिवस फिरली, बरं देत नाही। बरं, नाही ना, जाणार उपाशी। काम काय करताय? बिगारी काम, बरं, वाळू विटा मार। घरी कोण कोण असतं? काय दोघं नवरा बायको? पोरं? पोराचे लग्न झाले पोराचे। मग ते इकडे तुम्हाला सांभाळत नाहीत? काय 1,000 500 असा पाठवले। पोरं काय करतायत? हे बिगारीच काम ते कुठे आहेत? ते कुठे आहेत? हैदराबाद। हैदराबादला। बरं, बोला काय म्हणता काकू? काय बोलत नाही दादा, सांगा। बोलून काय उपयोग नाही आम्हाला। का बरं? गव्हर्नमेंट काय आम्हाला काही देत नाही, करत नाही। उपाशी मिळाले तर कोणी देत नाही, कोणी विचारत नाही। बरं, हे कुठले? बघू की आता आपण बघूयात कोण बोलते का अजून? काकू तुम्ही कुठला आहे? आम्ही गाव हैदराबादचे। बर, काय आज अडचणी काय आहेत? महिलांना अडचणी काय येतात? काय अडचणी आता, कामाला गॅस भेटत नाही, हा, गॅस नाही, चुलीवर लाकडांचा स्वयंपाक करतो, लेकर बाळा सगळं आमचं इथंच आहे। वय किती आहे तुमचं? वय आता 50 असं। बर, मग काम मिळते का? मिळल्यावर जायचं, नाही मिळल्यावर इथं थांबायचं, घरी जायचं, काय करायचं। बरं, हो ताई इकडे बघा, बोला ना। अहो बोला, इकडे या। बरं, आपण आणखी काही मजुरांशी संवाद साधूया। दादा कुठले आहेत तुम्ही? उस्मानाबाद जिल्हा, उस्मानाबाद, धाराशिव। बरं, काय सध्या परिस्थिती आहे तिकडे? गावाकडे काय परिस्थिती? काय नाही, मूल गावाकडे काय नाही, इकडे आला कामाला हा, काम भेटत नाही साहेब। कसं काय काम मिळत नाही? भेटत केव्हा 8 दिवसात एकदा लागते, केव्हा लागत नाही। आता सरकार तर म्हणते सगळं काय व्यवस्थित चाललंय। सरकार व्यवस्थित चालतं, काय नाही। गॅस भेटत तुमचा, गॅस भेटत पैसे पण देत नाही तर काम करून देतात। थांबा, काय टायमावर पैसे पण देत नाही साहेब। होय. काम करायचे मला लोक का बरं? पैसे देत नाही, काम करून माझ्याजवळ 18 दिवसाची पेमेंट राहिली, पैसे पण दिले नाही। कोणी यांनी आपलं साहेबांनी पैसे दिले नाहीत? पैसे दिले नाहीत, कमीत कमी 13 माणसाचे पैसे दिले नाहीत। मग आता काय 4 दिवस करायचं? काम केले आम्ही। काय काय करा, आम्ही काय करणार? गरीब माणसं काय करणार? काय करणार? मग आता घर कसं चालवताय? कसं नाही, अशीच माती खाऊन चालू आहे, काम करून तुम्ही देणार बोला। नाही। बायकोच आहे माझी। हा, असू दे, बोला की। अहो नाही, काय परिस्थिती आहे सध्या? काम मिळतंय का? गॅस पण भेटत नाही, लाकडं पण टायमावर बोला अहो बोला तर। बरं, सांग। गॅस पण भेटत नाही। गॅस आधी 500 रुपयाला भेटत होता, ते 1600 रुपयाला छोटी टाकी भेटेल, हा, मोठी टाकी 3500 रुपयाला भेटेल। ब्लॅकने मिळते का? ब्लॅक मध्ये भेटेल 3500 रुपये, कुठून आणावं? ब्लॅक करतात का लोक? लोक ब्लॅक करतात ना। पैसे पण
बंद झाले साहेब आमचे. का बंद झाले? काय झालं ते केवायसी करायला लावलं, त्या केवायसी बरोबर झाली नाही म्हणून लाडकी बहिणीचे पैसे बंद झाले. 3 महिने झाले लाडकी बहिणीचे मग पैसे. परत केलं का प्रयत्न? हा केलं की साहेब, आम्ही जाऊन 300-300 रुपये भरून ते डबल केवायसी केली तरी त्यांचा काहीच फायदा झाला नाही आमचा. पण त्या पैशाचा फायदा होत होता का लोकांना? हा पण आता बंद झाले. हा केवायसी झाली ते पैसे बंद झालेत. घरी कोण कोण असते? सगळे आता 4 मुली आहे, आई आहे, मुलगा आहे, 6 लोक बसून खाणारे आहेत. मग हाताला काम नाही मिळालं कसं करणार? आईचा ऍक्सिडेंट झाले, दोन्ही पाय मोडले. हा. काय करावं, त्याच्यावर इथं आलो आम्ही. तर कसं इथं करायचं? पैसे देईल. मग सरकार वगैरे आता तुम्ही मतदान तर करता की सगळं? मतदान घेतात हो साहेब, कोण बघतात आमच्याकडे? फक्त मतदानच्या दिवशी बघतात, बाकी सगळे रामराव. कोणाच्या जगालेत की कोणा मरायलेत, चुलीत पडायलेत की काय जळायलेत ते कोणीच बघणार. तू कुठला आहे? मी हैदराबाद माझा प्रॉपर. हैदराबादचा आहे. काय करतो तू? मी काय टाईलचं काम करत आज. काय? टाईल्सचं काम, टाईल्स. टाईलचं काम हा. करतो. रोज मिळतंय का काम? काय कधी मिळते कधी मिळत नाही. हा. किती जण आलेले आहेत? आम्ही 5-6 जण आहे सोबत कामाला. तुम्ही मराठीच आहे सगळे? बंजर आहे तशी आणि मराठी नाही, नाही पण का? मराठी हा, बोलतो आम्ही. हा. जात कुठली असू द्या, धर्म कुठला, पण मराठीच आहे. मराठी आहे. बरं. तू कुठला आहे मित्र? मी नांदेडचा. तू काय करतो? मी पण बिगारी काम करतो. हा. बिगारी काम करतो इकडं पुण्यात कसं काय आलाय? पुण्यात कामासाठी. मग मिळतंय का काम? हा मिळतंय ना. कसं आता काम आता थोडं हे तर चालू. म्हणतात पैसे देत नाहीत लोक. हा भेटत नाही कुठं कुठं. जे गावकरी माणसं आहेत ना ते देत नाहीत पैसे. देत नाहीत? हा काय म्हणतात? गावकरी लोक असतात ना गावाचे, ते इकडे प्रॉपर जे असतात ना त्यांच्याकडून पैसे भेटत नाही. बाकी सगळे देतात पैसे. मग पैसे देत नाही म्हणजे काय म्हणतात ते? म्हणजे पैसे म्हणजे की दादागिरी करते ते, दादागिरी करतात. भाईगिरी हा. तसले म्हणजे काम गावकरी करून लोक. घेतात, पैसे नाही हा. देत. मग दिवस वाया जाते. दिवस वाया जाते. घरी कोण कोण आहे? घरी आम्ही बॅचलर पोर आहेत. आपण तरी घर तर असेल. हा घर आहे की. मग आई वडील भाऊ आहे. महिन्याला किती मिळतात? महिन्याला 20-25 हजार रुपये तरी. 20-25 हजार मिळतात. पण काम ठीक आहे, काम मिळतंय. काम तेवढं नाही मिळत आहे पण मिळतात. 1-2 दिवस 1-2 दिवस. आता हे गॅस मिळाला नाही, काय व्हाय आता नाही, गॅस महागाई वाढली. गॅसचं तर पैसेच वाढलेत. 3,500 झाले गॅस बरं. डायरेक्ट. अजून कोण आहे तुझ्या बरोबर? बरं, बायकांना बोलायचं आहे अजून. बोला काकू, काय अडचण येते? आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे भेटत नाही. 4-5 महिने झाले. बरं, का बरं? आधी भेटत होते का? आधी भेटत होते, आता 4-5 महिने झालेच नाहीत तेवढं. कुठला आहे तुम्ही? आम्ही लातूरचे आहोत. लातूरचे आहेत? हा. बर. 4-5 महिने झाले नाही तर काय नाही, आम्हाला पैसे भेटत नाही. तुम्ही इकडे पुण्यात कसं काय आलात? कामाला आला मग काय इथं बी कामाचे 5-4 आमचे नवरा पण गेले तर त्यांचे बी पैसे दिले नाही. बायकांना हजेरी किती, पुरुषांना किती? गड्याला 900, बायला 700. 700. आणि काम तर समानच करताय ना? काम तर करतात पण ते पैसेच बुडून घेऊन आलेत की सर. बरं. हा. आता मला काय कामगारांनी सांगितलं, काम करतायत लोक पण पैसे देत नाहीत. पैसे देत नाही, काम करायला आला आणि पैसे देत नाही, काय नाही. 1 रोजात देतात आणि 1 रोजाचे देतात. त्याला कसं पैसे देत नाही. कामगार महिलांना आणखी काय अडचणी येत आहेत? आता कामगार महिन्याला हे बी काम करत आमच्या लाडकी बहिणीचे बी पैसे योजना नाही, गॅस नाही, काय नाही. अजून किती बायका आहेत अशा ज्यांचे बंद झालेत पैसे? आमचे सध्याचे झाले सर. तुम्ही कुठला आहे? लातूरचे आहे. तुम्हाला पैसे नाहीत मिळत? नाही भेटले आम्हाला. आता दिवाळीपासून बंद झाले. सरकार तर सांगतोय आम्ही सगळ्यांना पैसे देतोय. नाही दिले. दिवाळीपासून बंद झाले. 2 वेळेस केवायसी करून 2 वेळेस झालं तर 2 वेळेस बी काही पैसे भेटत नाही आम्हाला. बरं. हा. बरं, आता महिलांना अनेक आरोग्याच्या पण अडचणी असतात. आता तुम्ही असं काम करता, ह्याचं काय व्यवस्था आहे का? काय काय बी व्यवस्था नाही आमची. काय बी नाही व्यवस्था आमची. कोण बघत नाही? कोणी बघत नाही आम्हाला. काय बायकांना अजून काय अडचणी आहेत? काय अडचण आहे, हेच अडचण आहे. गॅस मिळतोय का? हा, गॅस बी भेटत नाही. काय नाही लागलं बी देत नाही, इथं मिळत बी नाही. गॅस तर गॅसची काय महागाई लोक ब्लॅकने विकतात म्हणून कळलं मला. हा? ब्लॅकने विकतात काय काय लोक? काय माहिती आता त्यांनी आम्हाला सांगणार की आम्हाला गॅस भेट नाही. मग आता गॅस भेटणं म्हणलं स्वयंपाक विपाक कसं करतात? आता लाकडावरून करतात, कुठून लाकडावरून थोडं आता पिशवीमध्ये घेतात करतात. पण आता तुम्ही भाड्यानं राहत असाल ना, मग चूल पेटवू देते का मालक? बाहेर भेटतात आम्हाला. बाहेर बाहेर आहे इथं. बोला 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 हसू नका, बोला 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 बोला. काय झालं? कामावर
मग दवाखान्यात गेलता का? हा, गेलतो की मालक घेऊन गेलतो दवाखान्याला. मालक घेऊन गेला, खर्च झाला का? हा, झालं. त्याने केला का कसं काय? कस का पडला पण? ते काय झालं की ते हेंगल होतं. थांबा यांना सांगू काय झालं. हेंगल होतं ते हेंगल टाकून खाली पडलो. बरं, मग रक्त वगैरे भरपूर निघला असं. रगत निघालं समजा तोंड एक महिन्याच्या आत झाले नाट्यावर काम बी लागाय नाही त्याला. काय काय एक महिन्याचा आत झाले काम बी लागाय नाही. पडले. काय करणार जर हातावर पोट असेल तर त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. 5 पोरी आहेत त्याला. 4-5 पोरी आहेत त्याला. किती मुली आहेत? 5-6 आहेत. 5 मुली आहेत. मग आता कसं पुढचं काय पुढचं कसं पुढं कसं करणार आता? आता काय करा असंच करून खाणं कमावून लगीन करा आता काय. तुम्हाला किती आम्हाला 3 पोरी 1 पोर घ्यायचा. शाळेत बिळेत जाते सगळं? हा, पोरं जाते शाळेला 2-3 असंच काम करून सनी पोरीला लग्न करून दिला आम्ही. बरं, हा. पण काकू सरकार तर सांगते महिलांसाठी आम्ही खूप योजना आणतोय. अहो सरकार ते रिझर्वेशन द्यायला प्रयत्न करतोय. आम्ही बोलू शकतो असं सरकारला बी. आम्हाला कोणत्या गोष्टीला आम्हाला सरकार आम्हाला भेटत आराम बसून खायला भेटतात का आम्हाला? महिलांना संसदेत पाठवू म्हणतंय, खासदार करू म्हणतंय सरकार. मग काय कसं व्हायचं? त्यांचं भरती करून घेतात आणि आम्हाला काय असंच काम करून घेता आम्ही. काहीच नाही. काहीच नाही आम्हाला कुणाच्या गोष्टीला काही करे नाही. आम्ही असंच करून करा. दादा तुम्ही कुठलेत? तुम्ही कुठलेत? ये इकडे अलीकडे या, अलीकडे. अरे ये अलीकडे अलीकडे. कुठला आहे तू? उदगीरचा आहे. काय सध्या चालू? असंच काम काय ते पुण्यात कसं काय आलाय? कामासाठी बरं, मिळतंय का काम? कधी कधी भेटतंय आणि कधी कधी वापिस जाऊ. काय करतो तू? बरं, आणि सरकारने भरपूर योजना आणल्या कामगारांसाठी, पोचल्या का तुमच्याकडे? गावाकडे काय परिस्थिती? गावाकडे आता काय परिस्थिती लय गरीब परिस्थिती. शेती वगैरे आहे? शेती नाही काय नाही, पाऊस पण नाही, सगळा उन्हाळा पडलाय गावात. बरं, एकूण वाट लागली होणार. ठीक आहे, आणखी आपण काही लोकांशी बोलू. काका बोलताय का तुम्ही? नाही बोलू. बरं. आणखी कोण बोलतोय दादा? आणखी कोण बोलतोय? ए दादा इकडे इकडे या ना. नमस्कार, कुठल्यात तुम्ही? हैदराबाद हैदराबादचे. इथं का कधीपासून आहे पुण्यात? नाही म्हणलं 19 वर्ष झाली. 19 वर्ष झाले. मग आता राहायला वगैरे सगळे पुण्यातच आहे का? काय कसं कागदपत्र पत्ता वगैरे? तेवढा कागदपत्र नाहीये, इकडचं काय डॉक्युमेंट नाही, सगळं तिकडचं आहे. बरं, ते इकडं काय करता तुम्ही? तेच लेबर काम. लेबर काम करताय. मिळते रोज काम मिळते का कसं? रोज नाही भेटत, हा. म्हणजे हप्त्यातनं 1-2 दिवस सुट्टी होतात. बरं, बाकीचे घरी कोण कोण असतं? इथं सगळे फॅमिलीवाले आहे. फॅमिली आहे. मग आता इथं गॅस मिळत नाही, अनेक अडचणी येत असं सांगतायत लोक. तुम्हाला मिळतंय का गॅस? नाही, मग काय करता? कारण आपलं तिकडं बाहेरचं असतं ना सगळं डॉक्युमेंट्स वगैरे. काय करताय काय मग? आता चुलीवरच करावं लागतं इकडं तिकडं, आणि ते रूममेट वाले करू देत नाही, ती पण जलावं लागते थोडी. हा. ते सगळे प्रॉब्लेम येतातच. आता तुमच्या अनेक समस्या आहेत, पण राजकारण्यांना तर काय तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बरोबर. टाइम कोण देते? का बरं? मतदान तर तुमचं घेतात की. आता मतदान आता इथलं असलं तर इथलं घेतात, नाही, तिकडं कुठले असू दे की, राजकारणी कुठले असू दे. आता हैदराबादचे असू दे तर महाराष्ट्रातले असू. ते तर आहे, पण आता पुढे कुणी आले ना आतापर्यंत. महाराष्ट्रातलं राजकारण बघतो का तू? काय चाललंय काय नाही का नाही बघा? एवढी नॉलेज नाहीये. दादा महाराष्ट्रातलं राजकारण कसं चाललंय? महाराष्ट्रातलं काय भंगार चालू आहे आता सध्याला. हा, आता काय चालू आहे मग आपल्याला माहित नाही. महाराष्ट्र कसं चाललंय राजकारण? असं आम्हाला जे हिशोबनी कळते, हिशोबनी तर बघायला गेल्यावर काय पुण्यामध्ये तर भाईगिरीशिवाय राजकारणाचा कायच विषय नाही चालू आहे. सगळीकडे मर्डर येते, भांडणं बिंडणं. आता आमच्या सारखा गरीब लोकांना कुठे घेऊन गेले, आता इथनं घेऊन जाते कुठेतरी 30-40 किलोमीटर सोडते, तिथं लांब 2 मिनिटं थांब आलो लगेच, तिथं सोडून जाते काही लोक. असं इथली काय राजकारण, पोलीस पण असे, राजकारण पण असे, सगळे लोकच अशी, काय सांगायची, एक पण चांगली पण नाही. मतदानाला तर तुमच्या पार हातापाया पडतात की सगळे. आता पाय नाही, घरापाशी येऊन थांबते र, सकाळी 8ला 8:30ला येऊन थांबते. पैसे किती देतात? पैसे देतात ना, 2000-3000 माणसाला 1500 असं देते. हा. पण एकच दिवस देते, मग नंतर त्यांचं काम झालं मग उठून गेले ते. पुन्हा मग काय पळून- मेला तरी हा, बघायला. मेलं तरी फरक नाही पडत त्यांना, ते गोष्टी असते. दादा बोला बोला, राजकारण महाराष्ट्रातलं कसं चाललंय? राजकारण कामगारांचा विचार करतायत का राज्यकर्ते? मला हे सांगा. नाही, कामगारांचं बांधकाम कामगारांसाठी योजना चालू आहे की 90% राबवली जाते, पण बोगस कामगार त्याच्यात जास्त आहेत. हा. म्हणजे त्याच्यात मी म्हणतो 70-80% बोगस कामगार आहे आमच्या इथले. बोगस म्हणजे कोण आहे?
बोगस म्हणजे ज्याचा बांधकाम क्षेत्राशी काही संबंध नाही हा, किंवा एखादी महिला आहे ती घरात बसती एसीच्या खोलीत, हा. तिचा नवरा चांगल्या ठिकाणी नोकरीला, पण राजकीय असं की फॉर्म भरते वा शासन व्हेरिफिकेशन करत नाही हा. व्यवस्थित, आणि ते योजनेचा पक्क लाभ घेतात आणि त्यांच्या मुलांना पण ते समाज कल्याण मार्फत ते लाभ आहे ते मिळवतात. आणि आमचे जे जनता आहे, आमच्या महिला वर्ग किंवा बरेचसे युवक वर्ग सुद्धा हे जास्त एज्युकेटेड नाहीये, फक्त प्राथमिक शिक्षण झाले 10वीच्या खाली त्यांचं, मग ते त्या योजनेपर्यंत पोहोचतच नाही. आता इथं बायका बऱ्याच भेटल्या मला, ते म्हणतात गॅस मिळत नाही, लाडकी बहीणचा फायदा मिळाला नाही, कामगारांसाठी कुठल्या योजनेचा. या बघा ते त्या अशिक्षित आहे मुळात, त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. अशिक्षित असलं म्हणजे त्यांना काही लाभ नाही का मिळाला. त्या तिथपर्यंत पोहोचत नाही. ती किचकट प्रोसेस आहे ना थोडी, ऑनलाईन बरं, तिथपर्यंत ते पोहोचत टेक्निकल नाही. विषयांमुळे त्यांना मिळत नाही. आणि असं त्यांच्याकडे मोबाईलच नाही, त्यांना मोबाईल नंबर सांगता येत नाही, त्यांना ओटीपी काय सांगता यायचा. खरंय काय परिस्थिती आहे सध्या फॉर्म भरला काय झालं? इकडं असं उभा हा, काय परिस्थिती. काय काम भेटत नाही साहेब, हप्त्याला एकदा भेटते, 8 दिवस काम, काम लागलं कोण पैसे देते कोण वाद घालते. सध्याचे जे राज्यातले आपल्या राज्यकर्ते ते कामगारांच्या हिताचा विचार करतायत का, असा माझा थेट प्रश्न. कोण नाही करत साहेब. मग मतदान तर घेतायत की. मतदान घेतात, मतदान घेऊन पण तेवढं 4 दिवस गोड बोलतात. हा. पण मग मूर्ख कसं जनता गोड बोलतात, गोड कसं कसं बोलतात आहे का, काय म्हणतात. मूर्ख आम्ही जनता मूर्ख. हा. म्हणजे कसं आहे, आता तिने काय 4 दिवस खर्च केला आपण लाचार होतो, त्याच्यामुळे ते तिने निवडून असे तरी निवडून येणार नाही ते. पण ती जनता आपण मूर्ख आहे ती, त्यांना तर म्हणून काय पाहिजे. बरं, असं आता म्हणजे विचार- जनता मूर्ख आहे. मग ही मूर्ख तरच आहे. म्हणजे मूर्ख बनवणार आहेत त्यांच्याबद्दल काय. तिनेच मूर्ख बनतो, आपण येडे ना, आपण समजत नाही ना, त्यांच्याच मागं पडतो ना, असं आहे. अच्छा, हा. का असं करतात लोक. असं तर काय करणार त्यांना माहिती आहे. आता कसं आहे, पैशामुळं. पैशामुळे 4 दिवस इकडे तिकडे दिले पैसे की झालं. तुम्ही कुठले. धाराशिव. बरं काका, तुम्ही बोला की, तुम्ही का नाही असं. या इकडे या इकडे. सध्याचे राज्यकर्ते कामगारांच्या हिताचं वर्तन करतायत का, योजना आणतायत का, आणलेल्या पोहोचतायत का. आता योजनाचे फार्म ते इथे घेऊन येतातच. तुम्ही कसं आता न्यूजवाले आले तसे लोक पण येतात, हे भरा ते भरा, हा फॉर्म भरा तुम्हाला भेटणार. मग तुमचे कुठं पैसे बुडाले का ते लोक पण येतात इथं. हा आमचा नंबर घ्या, कार्यालयावर आम्हाला कॉल करा, तुमचे बुडालेले पैसे आम्ही काढून देऊ. कोणीच काढत नाही, कॉल बी केले तरी नाही, काहीच उपयोग नाही. आता यांनी आणि आता जे तुम्ही बऱ्याच पोरांनी सांगितलं, जे तुम्ही सांगितलं की लाडकी बहिणीचे कंप्लेंट लेडीज करत होते, हा. हे खरं आहे, सत्य आहे. कारण की माझ्या स्वतःवरनं मी सांगतो, माझ्या घरी मी भूमीन आहो, काहीच नाही, फक्त मजुरी करतो. माझ्या मुलीचं पण थकीत झालेलं आहे, फक्त एक किंवा एका दिवसाने नाही केल्यावर. आणि परत आता चान्स नाही. आता म्हणतात का बाबा तुमचं नाव लिस्ट मध्ये आलेलं नाही. मग लिस्ट मध्ये आलेलं नाही तर हे आपल्या राज्य सरकारचं काम आहे ना की बाबा एक वेळा चान्स द्या. जे राहिलेले अपात्र बंद झालेले त्यांचे, त्यांना एक वेळ चान्स द्यायला पाहिजे. पण मला एक सांगा, हे आत्ताचे जे ई केवायसी आहे म्हणतात 30 तारखेपर्यंत, आज शेवटची. पण ई केवायसी मध्ये काही महिलांचे नावच नाहीत त्याच्या यादीमध्ये, त्यांची ई केवायसी कशी होणार. प्रयत्न करतात खूप ते का बाबा आम्ही शेतूवर जाऊन विचारतात, बिचारे कळत नाही. मग आकडेवारी जे सरकार दाखवतं त्याबद्दल काय वाटतं. आकडेवारीमध्ये तर काहीच नाही, सबजूट. कारण की आकडेवारी जे दाखवतात त्याचं कुठं काय प्रोसिजर निघतंय मला सांगा ना तुम्ही. काहीच नाही. बरं, नुसता बरं, इथं रोज किती कामगार असतात. इथं कमीत कमी 400 ते 500 कामगार असतात रोज. सकाळी जर 10 वाजता आणि काम किती जणांना भेटतं. त्याच्यात काय हो, आता समजायचं त्याच्यातनं 100-150 लोकांना काम भेटतो घरी. निम्मे घरी. रोजची पोझिशन हेच आहे. आणि हे जे सगळं आता मग काम नाही मिळाल्यावर मग कसं काय करायचं. काम नाही मिळाल्यावर काय काम ऐका ना, आता इथं भरपूर 400 लोक आहेत. इथं काम बाबा यांनाच कसं मिळतं त्यांनाच कसं नाही मिळत, असं कसं होत. आता कशा लकी ड्रॉ सारखं आहे. काही लोकांचं कसं असतं, आता हे गेले एखाद्या कॉन्ट्रॅक्टर सोबत यांचं कॉन्टॅक्ट झालंय, त्याच्याकडे असलं तरी यांना तो कॉल करणार, 3 लोक 4 लोक घेऊन ये बाबा, तर हे घेऊन जाणार. असे काही लोक जातात. तुमचं शिक्षण काय झालं. माझं शिक्षण तर 4थी झालेलं आहे. तुझं काय झालंय. काहीच नाही. तुमचं काय शिक्षण झालं. बीएससी अग्री. बीएससी अग्री झालं. मग तुम्ही इकडे काय करता. नाही, मी पत्नी पिढीत आहे. माझी बायको नोकरीला आहे, नर्स आहे. हा. ती काय गावाकडे आहे ना, आणि इथं शेतीचा एरिया आपल्या इथं नाहीये बरं. पुण्यात.
बर आणि माझं बाय 2.5 वर्षाचं, त्याला पाळणा घरात सोडून मग मी कामाला येतो. हा आणि मी पक्का गौंडी, मी कुमावती आहे. मला पुढचे काम, स्टाईल काम, बांधकाम, प्लास्टर सगळ्यात मास्टर आहे मी. आणि ऍग्रीचे काम इथं जवळ नाही, मार्केटिंगचं काम आहे. पण नारायणगाव, रावंद वगैरे त्या साईडला, त्यामुळं मी त्याच्यापासून थोडं, मी 4 वर्ष जॉब केला त्रिमूर्ती प्लांट सायन्स, मल्टीनॅशनल कंपनी सीडची. आणि आता 3 वर्षापासून पुण्यात आहे. मग आता काय करताय काय? मी बांधकाम करतो, बांधकाम, प्लास्टर, टाईल काम, म्हणजे जवळजवळ सगळे टास्क करतो मी त्याचा. दादा तुम्ही काय शिकलायत काय? मी 3री शिकलो. हा 3री आता काय करताय? बांधकाम प्लास्टर काम मिळतंय का रोज? करणाऱ्याला काम आहे. हा पण आता हे बाहेरच्या पण राज्यात भरपूर आलेत का? लई आले त्यांच्या मुळे इथल्या लोक, स्थानिक लोकांना कामं नाहीत ना. काय बोलताय? मग बाहेर कसं काय? आता स्थानिक लोकांचे कामं घेतात, तर जो 10 रुपये घेत असेल, हा बाहेरचे लोक 8 रुपयात चाललेत. मग स्थानिक लोक काय करणार? अच्छा असं होतंय. होत आहे ना. खरंय काय? नाही सर, काय करतात? काय करतात? कामच भेटत नाही साहेब, कामच भेटत कधी भेटत नाही असं होते. आणि आता कसं आहे, गोरगरिबाचं सरकार काय म्हणतो की गरीब लोकांचं टेंडर मुंबईमध्ये पडून म्हणजे गरीब लोक इथपर्यंत भेटत नाही आम्हाला. ती सुविधा भेटत नाही साहेब. आता आम्हाला महिन्याला सरकारकडून 5,000 रुपये भेटते. मुंबईलाच ते चालू आहे प्रोसिजर, पण इकडे भेटत नाही साहेब. ठीक आहे. तर आपण पाहिलं की आपण अनेक मजुरांशी बोललो, वेगवेगळ्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हे मजूर आहेत त्यांच्याशी आपण बोललो, महिलांशी बोललो. या ठिकाणी ज्या कामाला वेगवेगळ्या राज्यातून आलेले आहेत, वेगवेगळ्या भागातून जे लोक आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोललो. सरकारच्या योजना एकतर त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, सरकारने नेमक्या कुठल्या योजना आणल्यात त्याची माहिती नाहीये, आल्या तर त्या पोहोचत नाहीयेत. राजकारणी फक्त राजकारण करतायत अशा पद्धतीची त्यांची तक्रार आहे. साधा गॅस मिळत नाही तर ब्लॅकने जी किंमत वाढली आहे गॅसची, सरकार कितीही सांगत असलं की काळा बाजार होत नाही, मात्र काळा बाजार होतोय. आणि जो हा काळा बाजार होतोय त्याचा थेट परिणाम मजुरांच्या आयुष्यावरती होतोय. त्यांना चुलीवरती जेवण करावं लागतंय. अनेक ठिकाणची अशी परिस्थिती आहे की त्यांना चुलीवरती सुद्धा बनवून दिलं जात नाही. काही लोकांनी तर सांगितलं उपाशी राहावं लागतंय. अशी परिस्थिती आहे सध्या. आज महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. या कामगारांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे सरकारने लक्ष देण्याची अतिशय गरज आहे. लोकांमध्ये असणारं हे सरकार आहे अशा सरकारचे पुढारी दावा करत असतात, मात्र लोकांमध्ये त्यांच्याविषयी काय चर्चा आहे हे एकदा तरी सरकारनं या लोकांशी संवाद साधावा, या लोकांमध्ये यावं आणि मग त्यांना कळेल की त्यांच्याबद्दल लोक काय विचार करतात. तसं आपण इथं थांबूयात. धन्यवाद.